नमस्कार, माझं नाव नंदा गणेश साईलकर. मी माझा मुलगा पियुष गणेश साईलकर, माझे मिस्टर गणेश साईलकर. माझा मुलगा स्पायनाबाईचा पेशंट आहे. त्याला पाठीला लहानपणी गाठ होती. मग ते आम्हाला कळलं नव्हतं. 6 महिन्यात मला कळलं की त्याला पाठीला गाठ आहे करून. मग ते आम्ही असं काही केलं नाही, अबॉर्शन वगैरे. आम्ही विचार केला एवढं काय असणार नाही. आम्हाला माहिती नव्हतं की हे एवढा मोठा आजार असणार. जेव्हा तो जन्माला आला तेव्हा आम्ही बघितलं तर घाबरलो की हे काय आहे, असं आम्ही कधी बघितलं नव्हतं. जेव्हा मग त्याला 19 दिवसाचं होतं तेव्हा ते ऑपरेशन केलं, पण त्याच्या पायात ते सेन्सेशन होते. तो पूर्णपणे हँडिकॅप आहे, त्याला पॅरालिसिस आहे खालीपासून, आणि शिरसूला पण त्याला कंट्रोल नाही. ते एकच ऑपरेशन बघून आम्ही घाबरलो. मग आम्ही पुढचा निर्णय घेतलाच नाही. तो 5 वर्षापर्यंत आम्ही त्याचं शिरसूचं हे आता काय करायचं हे असं झाल्यावर. जर मग त्याला शाळेत टाकलेलं, शाळेत पण 1-2 ठिकाणी बोलले की असा प्रॉब्लेम आहे, तर नंतर दुसऱ्या मुलांना पण प्रॉब्लेम होऊ शकतो ना, त्या शी कंटिन्यू होत असते त्याला. मग आम्ही बोलले आम्ही प्रयत्न करू. एका शाळेत मी घेतलं त्याचं ऍडमिशन, पण आम्ही बोललो की डॉक्टर आम्ही ट्रीटमेंट तर चालू आहे त्याची, पण पुढे विचार. एके दिवशी मी त्याला फिजिओथेरपी माझी चालूच होती. मग तिथे एक मॅडम होत्या. त्या मॅडम बोलल्या की असं लीलावतीमध्ये ते फाउंडेशन आहे डॉक्टर करमरकर करून, ते स्पाइन वेलचे डॉक्टर आहेत. तू एकदा त्यांच्याशी विचार की ह्याच्याबद्दल काय सोल्युशन निघणार का. मग मी आली, डॉक्टरांना भेटली. डॉक्टरांना विचारलं की ह्याचं काय होणार का. आता शिरसूचं कंट्रोलच नाही त्याला, शाळेत वगैरे जाणार तर कसं होणार याला. डॉक्टर बोलले की ह्याचे 2 ऑपरेशन आहे. त्यांनी सगळी माहिती मला सांगितली, पण आम्हाला शक्य नव्हतं की एवढं खर्च आहे, आम्ही कसं करणार. माझे मिस्टर एक वॉचमॅनचं काम करत, मी त्याच्या पाठी घरातच आहे हाऊसवाईफ, आणि एक मोठा मुलगा आहे. मग त्याचा खर्च करणं की ह्याला खर्च आम्हाला परवडत नव्हतं की ह्याचा खर्च आम्ही कसं करणार. मग त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका करून, आम्ही ते ऑपरेशनचं बघू. मग ते ऑपरेशन आम्ही आता केलं. आणि शीचं तर पूर्णपणे म्हणजे एकदा केली दिवसातून, तर दुसऱ्या दिवशी आपण ते MS दिलं की दुसऱ्या दिवशी करणार. म्हणजे पूर्ण दिवस तो कुठे पण राहू शकला तरी ते शीचं तर आता एकदम कंटिन्यू. मला त्या शीमुळे त्याला टेन्शन आलेलं की कसं होणार आता, कुठे जाणार तर 4 लोकांमध्ये. त्याला पण एकदम गिल्टी फील होत होतं, मला पण कसं तरी वाटायचं, म्हणून मी पण कुठे नाही जायचे. पण आता त्याचं ते ऑपरेशन केल्यामुळे कुठे पण तो राहू शकतो दिवसभर पण. तर ह्यामुळे आम्हाला या ऑपरेशनचा फायदा झाला. मला असंच म्हणायचंय की अशी मुलं असली की आपण हात पुढे करून त्यांची मदत करावी. त्यांना असं नाही एका साईडला टाकून द्यावं. तू पण तुझ्या मोठ्या भावासारखं तू पण हुशार आहेस, तू पण करू शकतो, हे मी त्याला नेहमी सांगत असते. कधी आम्ही नसलो तर तू स्वतः करू शकतो. म्हणून हे ऑपरेशन मी केलंय की दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको, की तू स्वतः करू शकतोस. आणि पुढे तो प्रयत्न पण करतो, अभ्यासामध्ये पण हुशार आहे आणि ह्या गोष्टीमध्ये पण हुशार झालाय तो. आता सध्यापैकी ऑपरेशन झाल्यापासून तो खूपच म्हणजे त्याला ऍक्टिव्ह झालाय. बाकी मुलांमध्ये पण तो खुश आहे आता की मी आता दुसऱ्या मुलांसारखं पण खेळू शकतो. थँक्यू. पहिलं मी डॉक्टर करमरकर सरांना सांगेन, ते आम्हाला गॉडफादर सारखे भेटले. की आम्हाला हे माहिती नव्हतं की एवढं सगळं. लीलावती नावच ऐकून आम्हाला भीती वाटायला लागेल की हे आमच्यासारख्या लोकांचं आहे नाही हॉस्पिटल. पण जेव्हा आलो तेव्हा कळलं की इथे सगळे समान आहेत, कोण गरीब कोण श्रीमंत असं नाही. सगळे स्टाफ पण चांगले आहेत आणि डॉक्टर पण चांगले आहेत, नर्सेस पण चांगले आहेत, सगळं व्यवस्थित आहे. आम्हाला खूप आवडलं इकडचं सगळं फॅसिलिटी. आणि सगळ्यांना समान समजतात की तुम्ही गरीब आहे तुम्ही इथे राहा, तुम्ही श्रीमंत आहे तुम्ही त्यामध्ये, असं काही नाही. सगळ्यांना चांगलं करून आणि पॅरेंट्स लोकांना पण चांगलं ठेवलं. म्हणून मी डॉक्टर करमरकर आणि लीलावतींचे खूप आभार मानते.